हे 30 वर्षापासून राजुरी ते मंजोडीची रोड आहे किंवा राजुरी ते कुरोली रोड आहे. हा काढलेला प्रश्न खासदार साहेबांना आमदार साहेबाच्या माध्यमातून मार्गी लावलेला आहे. नमस्ते. आज राजुरी गावातील गावडे वस्तीच्या रस्त्याचा उद्घाटनाचा शुभारंभ आज झालेला आहे आणि हा रस्ता आमदार फंडातून 6 लाख रुपयाचा आम्हाला दिलेला आहे गावासाठी. तरी मी एक सांगू इच्छितो की गेल्या 30 वर्षापासून जर आमच्या गावडे वस्तीचा रस्ता बघितला तर नक्कीच या 1-2 वर्षातून कधीतरी या रस्त्यावरती थोडासा मुरुम पडत होता, पण रस्त्याचा प्रश्न कधी मिटला नाही आणि हा प्रश्न आम्ही खासदार साहेबाच्या माध्यमातून आमदार साहेबाच्या फंडातून आम्हाला मंजूर झाला आहे आणि तो आज आम्ही रस्त्याचं काम चालू करतोय. तर गेले 10 वर्षापासून खासदार साहेबाचं काम तालुक्यात ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं आमच्या भागावरती सुद्धा त्यांना विश्वास दिलेला आहे आणि कामही आम्हाला या भागामध्ये दिले आहेत. जेणेकरून गावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गावात जाणारा मेन रस्ता जे आहे तो एक दादांना नारळ फोडला होता आणि त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर मी मागच्या 2-3 दिवसामध्ये एक स्मशानभूमीचं आम्ही उद्घाटन केलं, त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्या अगोदर ती एक 15 दिवसापूर्वी राजुरी भवानीनगर रस्त्याचं एक उद्घाटन केलं होतं, त्याचंही काम चालू आहे. थोड्या दिवसात त्याचंही काम पूर्ण होईल. त्याचबरोबर आमदार साहेबाच्या फंडातून राजुरी जिल्हा परिषद शाळेसाठी 15 लाख रुपये शाळा दुरुस्तीसाठी दादांना आम्हाला निधी दिलेला आहे. त्याचबरोबर याच्या अगोदर राजुरी गावातील पिसाळ वस्तीवरती एक 7 लाखाचा सभामंडप मंजूर झाला होता आणि तो पूर्ण झालेला आहे. अशा पद्धतीने दादांना आम्हाला या गावाला विकासासाठी निधी दिलेला आहे. मला नक्कीच खात्री आहे की यापुढे दादा आमच्या गावाला कुठं कमी ठेवणार नाहीत आणि मी स्वतः दादांना म्हणजे राजुरी गावातला एकही रस्ता म्हणजे डांबरीकरण असो किंवा खडीकरण असो किंवा कॉन्क्रिटीकरण असो याच्यापासून एकही वाडी वस्ती वंचित राहणार नाही, याचा माझा प्रयत्न 100% आहे. म्हणजे जोपर्यंत आमदार साहेबांचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे तोपर्यंत गावातला एकही रस्ता राहणार नाही याची मला खात्री आहे आणि त्या पद्धतीने मी काम करत आहे. दुसरं एक सांगायचं राहिलं महत्त्वाचं की 30 वर्षापासून राजुरी ते मंजोडीची रोड आहे किंवा राजुरी ते कुरोली रोड आहे, त्याचं कधीही काम झालेलं नाही. 30 वर्षापासून हा रखडलेला प्रश्न खासदार साहेबांना आमदार साहेबाच्या माध्यमातून मार्गी लावलेला आहे. त्यालाही 75 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. थोड्या दिवसात 1 महिन्याभराच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करून त्याचंही काम चालू करण्याच्या प्रयत्नात आहे. नमस्ते. गावडे वस्ती ग्रामस्थमधून आमच्या गावडे वस्तीला 5 वर्ष नाही असं 20 वर्ष झाले का अशी रस्त्याची अवस्था होती की सारखा चिखल, पाऊस आला की सारखा चिखल. ग्रामपंचायतमध्ये जाऊन आम्हाला अक्षरशः काही कोणाचं प्रोत्साहन मिळलं नाही, पण ही आमदार फंडातून आम्हाला हे रस्ता मिळाला आहे आणि आम्हाला याचा अभिमान वाटतोय आणि समाधान वाटतंय. आपल्या गावडे वस्तीवल्या रस्त्याचं उद्घाटन झालं यात अभिमान आहे. आज या ठिकाणी राजुरी गावडे वस्ती या रस्त्याचा ग्रामस्थांच्या समक्ष कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. हे होत असताना तालुक्यातली विकासाची गोडदौड कशी म्हणावी त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माननीय खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर, आमदार सचिनदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून जी विकासाची घोडदौड सुरू झाली त्याचंच एक उदाहरण म्हणजे आज गावडे वस्तीला जे माणसं पावसाळ्यात चालत येण्याशिवाय पर्याय नव्हता अशा रोडमध्ये किंवा वस्ती राहत होती, त्या रस्त्याचं आज आमदार साहेबांच्या निधीतून खरं तर पुनर्जीवन झालं असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आज हे होत असताना राजुरी गावातील सगळे वाडी वस्तीवरील रस्ते मंजूर तर झालेच आहेत, निम्मे अर्धे रस्ते काम चालू आहे, काहीचं काम पूर्ण झालं. हे होत असताना खरं तर राजुरीकरांच्या वतीनं माननीय माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर तसेच तालुक्याचे तरुण तरफदार नेतृत्व आमदार सचिनदादा पाटील साहेब यांचं राजुरी ग्रामस्थांच्या वतीनं शतशः आभार की राजुरी गाव अगदी तसं पुणे पंढरपूर रोड लगत जरी असलं तरी वाडे वस्तीची अशी अवस्था होती की त्यांना रोडवर येणं म्हणजे फार जिकिरीचं काम होतं. ते आज आमदार साहेब आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून की ते पूर्णत्वास जात आहे आणि उर्वरित काळात सुद्धा जे कुठले रस्ते राहिलेत ते सुद्धा पूर्ण होतील अशी नक्कीच खात्री वाटते. त्याबद्दल दादांचं आणि आमदार साहेबांचं राजुरीकरांच्या वतीनं पुनश्च एकदा मी मनापासून आभार व्यक्त करीन.